नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर पुणेकरांना म्हाडा पुणे लॉटरीच्या सोडतीची प्रतीक्षा आहे। निवडणूक झाली, आता सोडत कधी? तर हा प्रश्न त्यांच्या मनात येत आहे की आता चला निवडणूक झालेली आहे आणि आता म्हाडा पुणे लॉटरीची जी सोडत आहे ती कधी होणार आहे। तर पुणेकरांसाठी ही निराशादायक बातमी आहे, कारण म्हाडा पुणे मंडळ सोडत ही पुन्हा लांबणीवर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत ही जी सोडत आहे ती अडकणार आहे। पालिका निवडणूक झाल्या आहेत, तर पालिका निवडणुकीनंतर आता सोडत जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकणार आहे। परिणामी 2,15,000 अर्जदारांची पुन्हा चिंता वाढणार आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाची 4,186 घरांची सोडत मागील कित्येक महिन्यांपासून रखडली आहे। ही सोडत पालिका निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मार्गी लागेल असे वाटत होते, परंतु आता सोडत पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मंगळवारी दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे। त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असून महिनाभर आचारसंहिता लागू असणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर आता सोडत जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकणार आहे। परिणामी 2,15,000 अर्जदारांची चिंता जी आहे ती वाढणार आहे। आता ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेअंतर्गत एकूण 4,186 घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली होती आणि या घराची विक्री वितरण सोडत पद्धतीने करण्यासाठी पुणे मंडळाने सप्टेंबरमध्ये नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृती जी आहे ती सुरू केली। हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यानंतर सगळ्यांनी अर्ज केले वगैरे वगैरे। मात्र या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अर्ज, विक्री, स्वीकृतीला 2 वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आणि परिणामी सोडत 2 वेळा लांबणीवर गेली। आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला। अनामत रकमेसह 2,15,000हून अधिक अर्ज दाखल झाले। या अर्जाची छाननी करून पालिका निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी सोडत काढण्याची तयारी पुणे मंडळाची होती। मात्र संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे अर्जाच्या छाननीस विलंब झाला। 15 डिसेंबर रोजी पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि सोडत आचारसंहितेत अडकली। आचारसंहिता 16 जानेवारीपर्यंत लागू असणार असून यामुळे 2 लाखाहून अधिक अर्जदारांची चिंता वाढली आहे। अनेक अर्जदारांनी कर्ज काढून, उसनवारीने वा क्रेडिट कार्डद्वारे इतर पर्यायाने अनामत रक्कम भरली आहे। ही रक्कम अडकून राहिल्याने आणि घराचे स्वप्न लांबणीवर पडल्याने अर्जदाराकडून पुणे मंडळावर मोठी टीका होऊ लागली आहे। नोव्हेंबरमध्ये पार पडणारी सोडत जानेवारी अखेरपर्यंत ढकलली गेल्याने अर्जदारांनी नाराजी व्यक्त करत सोडत मार्गी लावण्याची मागणी उचलून धरली। मंडळावर होणाऱ्या टीकेनंतर पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सोडतीची परवानगी त्यांनी मागितली, परंतु ती आयोगाने फेटाळून लावली। सोडत म्हणजे वैयक्तिक लाभ असून त्याचा मतदारावर परिणाम होईल असा मुद्दा उपस्थित करीत आयोगाने परवानगी नाकारली। त्यामुळे आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सोडत होईल या आशेवर असलेल्या 2 लाखाहून अधिक अर्जदारांच्या आशेवर आता पुन्हा पाणी पडणार आहे। निवडणूक आयोगाची मंगळवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद असून यावेळी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची आणि आचारसंहिता लागू होणार आहे। पुणे मंडळाच्या सोडतीत राज्यभरातील अर्जदारांचा सहभाग असेल। तसेच सोडत पुणे मंडळाचे असून पुणे जिल्हा परिषदेसाठी निवडणूक होणार आहे। यामुळे या आचारसंहितेच्या काळात पुणे मंडळाला सोडत काढता येणार नाही यासंबंधी शिवाजीराव आढळराव पाटील यांना विचारले असता आज आचारसंहिता लागू झाल्यास नक्कीच सोडत 1 ते 1.5 महिना पुढे जाईल असे त्यांनी सांगितले। तर मंडळाच्या हातात काहीच नसल्याचेही ते म्हणाले। जिल्हा परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर फेब्रुवारी अखेरीस सोडत होण्याची शक्यता आहे। तर साहजिकच जे अर्जदार आहेत ते चिडलेले आहेत। काही अर्जदारांचं म्हणणं आहे की आम्हाला विड्रॉचा ऑप्शन द्या, कारण आम्ही आमचा जो अर्ज आहे तो विड्रॉ करून घेतो। तर काही जणांचं म्हणणं आहे हे जाणून बुजून केलं जाते, कारण ह्यांना माहीत होती की आचारसंहिता लागणार आहे, तर ह्यांनी सोडत ही लांबणीवर टाकायला नको होती, ह्यांनी ही सोडत आधीच करून टाकायला हवी होती। तर काही जण नाराज आहेत, कारण साहजिकच पैसे हे उसने घेतलेले आहेत आणि त्याचं व्याज त्यांना द्यावा लागत आहे। तर अशा अनेक तक्रारी आहेत अर्जदारांच्या, परंतु आता याला काहीच तोड राहिलेला नाही आहे। आचारसंहिता संपल्यानंतरच ही जी सोडत आहे ती निघणार आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।